नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. येत्या 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आली आहे. गुरुपौर्णिमा खास आहे. आपल्या सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठी उभे असतात. मग महाराज तुम्हाला सोनं चांदी किंवा हिरे जडीत जे रत्न आहे ते मागतात का? नाही. तर महाराज तुम्हाला अगदी अतिशय श्रद्धायुक्त जी सेवा आहे ती मागत असतात. मग मंडळी, तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे किंवा तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती तुम्हाला हवी आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर मंडळी, तुम्ही 3 दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. नशिबात नसले सुद्धा महाराज तुम्हाला देतील. जे अशक्य आहे ते सुद्धा महाराज तुम्हाला शक्य करून देतील. अतिशय प्रभावी सेवा आहे. जर तुम्ही 3 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं जर पारायण केलं तर 100% तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. आता पारायण कसं करावं, मांडणी कशी करावी, नियम काय, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अक्कलकोटचे स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे कोट्यावधी भाविक न चुकता करत असतात. अनेक जण स्वामीशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधत असतात. आनंद दुःख स्वामींना सांगत असतात. जीवनातील समस्या अडचणी सांगत असतात. यश प्रगती झाली तर स्वामींच्या चरणी अर्पण करतात. स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना कायम मनात ठेवून अविरतपणे सुरू ठेवत असतात. स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पडत असतात. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण लीलामृत किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र पारायण नियमितपणे करत असतात. आता तुम्हाला पारायण करायचं आहे. मग आता पारायण जे आहे ते कसं करावं, तर तुम्हाला हे पारायण 3 दिवसीय संकल्पयुक्त करायचं आहे. आता संकल्प कसा करावा, तर तुम्हाला उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यायचं आहे. तुमचं नाव, तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छितीपूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करायचा आहे. जो उद्देश सफळ व्हावा म्हणून तुम्ही जे स्वामी महाराजांना प्रार्थना करत आहात ते तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. हे झाल्यानंतर पळीभर पाणी हातातले जे आपण घेतले होते ते आपल्याला तांब्यात टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. मग पोथी कशी मांडावी, तर तुमच्या घरात जर तुम्हाला पोथी मांडण्यासाठी जागा असेल अतिशय उत्तम. मग कसं मांडावं, तर तुमच्याकडे जर फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्या. एक चौरंग घ्या. चौरंगावर पिवळ्या रंगाचा किंवा केशरी रंगाचा कपडा टाका. त्यावर महाराजांचा फोटो ठेवा. मूर्ती असेल त्या दिवशी मूर्तीला न चुकता अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. हिना अत्तर असेल, महाराजांना हिना अत्तर लावा. पिवळी फुलं अर्पण करा. या दिवशी न चुकता त्यांना जे चंदन आहे ते चंदन लावायचं आहे. त्यांचे वस्त्र अलंकार असतील ते घालायचे आहे. पिवळ्या रंगाची फुलं मिठाई असेल ती अर्पण करायची आहे. धूपदीप लावायचा आहे. रांगोळी काढायची आहे. अगदी सुंदर आपल्याला अशी तयारी करून घ्यायची आहे. कारण आपण जर अतिशय सुंदर तयारी केली तरी आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती येत असते. या दिवशी न चुकता तुम्हाला शक्य झाल्यास जोपर्यंत तुमची पोथी चालू असणार आहे तोपर्यंत तुम्हाला जो दिवा आहे तो प्रज्वलित ठेवायचा आहे. आता पोथी सुरू करण्यापूर्वी आपल्याला आसनावर बसायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पोथीला वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे, म्हणजे 108 वेळा. त्यानंतर आपल्याला जी पोथी आहे त्याला नमस्कार करून पोथी आपल्या हातात घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही पोथी वाचणार आहात त्यावेळेस तुम्हाला असं समजायचं आहे की महाराज तुम्ही जे वाचत आहात, महाराज ते तुमच्या समोर येऊन पूर्ण ऐकत आहे असा भाव ठेवून तुम्हाला ती पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. आपला पूर्ण अध्याय झाल्यानंतर आपल्या परत हळदी कुंकू व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे, धूपदीप ओवाळायचे आहे आणि तुम्ही जो प्रसाद तयार केला असेल किंवा स्वयंपाकाचं काही जेवणाचं तयार केलं असेल ते तुम्हाला महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. यानंतर तुम्हाला अगदी श्रद्धेने मनोभावे या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. यामध्ये वाचनामध्ये तुम्हाला लयबद्धता ठेवायची आहे. जिथे चढ उतार आहे तिथे तुम्हाला ते तसं वाचायचं आहे. यानंतर वाचताना काही नियम आहेत का, तर हो, 3 दिवसीय पारायण करत आहात, संकल्पयुक्त करत आहात. पारायण करताना वाचताना कुणाशी बोलू नका, मध्येच हालूडुलू नका, कुणाचाही फोन रिसीव करू नका. एमर्जन्सी असेल तर उचलू शकतात. यानंतर घरामध्ये कुणाशी 3 दिवस भांडणं तंट करू नका. यासोबत जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. ब्रह्मचर्याचं 3 दिवस पालन करायचं आहे. पण जर तुम्ही संततीसाठी हे करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल. यानंतर तुम्हाला मांसाहार 3 दिवस वर्ज्य. यासोबत तुम्हाला पर अन्न चुकूनही खायचं नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, कांदा लसूण सुद्धा तुमचा 3 दिवस वर्ज्य असणार आहे. गुरुवारी तुम्ही कांदा लसूण खाऊ शकतात. या विशेष गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अगदी श्रद्धेने मनोभावे 3 दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. जे नशिबात नाही ते सुद्धा महाराज तुम्हाला 100% श्री स्वामी चरित्र सारामृताची जी फलश्रुती आहे किंवा आपण जर पारायण केलं तर आपल्याला याचं कोणतं पुण्य मिळतं किंवा कोणते लाभ होतात, तर आपलं जे मन आहे ते शांत होतं, प्रसन्न होतं, आपली एकाग्रता जी आहे ती वाढत असते, आपली जी सततची चिडचिड आहे ती कायमची दूर होते. यासोबत आपल्याला संकटावर विजय प्राप्त होत असतो. यासोबत जीवनातील अडीअडचणी दूर होतात. कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदते. यासोबत समाधान प्राप्त होतं. आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी अखंड नांदते. त्यामुळे आपल्याला न चुकता येता 3 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.